नमस्कार, मी प्राध्यापक प्रशांत डाकणे प्रशांत क्लासेसमध्ये आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. GDCA NCHM परीक्षेची तयारी करताय. मे महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भातील अभ्यासाला सुरू केलेला आहे किंवा काही विद्यार्थ्यांनी अद्याप अजून अभ्यासाला सुरू केलं नसेल तर आपली फास्ट ट्रॅक कॉम्बो बॅच सुरू केली आहे. तर या बॅचला ज्या विद्यार्थ्यांना जॉईन व्हायचं असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, त्यावरती नक्की संपर्क करा. कारण आपण परीक्षा ओरिएंटेड येणारे महत्त्वाचे कंटेंट टॉपिक यावरतीच महत्त्वाचा फोकस ठेवतोय, जेणेकरून तुमचा कमीत कमी वेळामध्ये परीक्षा ओरिएंटल अभ्यासक्रम त्या ठिकाणी तुमचा कम्प्लिटली कव्हर केला जाईल. परीक्षा म्हटलं तर बरेचशा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक भीतीचं वातावरण असतं की सर परीक्षेला जी प्रश्नपत्रिका येते ती खूपच अवघड असते का, किंवा प्रश्न जी येतात ते खूपच प्रश्न अवघड असतात, त्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला 3-3, 4-4 पेजेस उत्तरं लिहावी लागतात. तर एक गोष्ट लक्षात घ्या, प्रश्नपत्रिका खूप सोपी असते. फक्त एकच अडचण असते की आम्ही विद्यार्थी अभ्यास करत नाही. आता जे विद्यार्थी अभ्यासच करणार नाही तर त्यांना ती क्वेश्चन पेपर थोडी अवघडच वाटणार ना. पण ज्या विद्यार्थ्यांनी महत्त्वपूर्ण अभ्यास केला असेल, कन्सेप्ट समजून घेतले असतील, तर नक्कीच त्यांना प्रश्न कसे विचारले गेले आहेत याचा प्रश्नपत्रिका पाहिल्यावरती लगेच अंदाज त्या ठिकाणी त्यांना येत असतो. मग आता नुकत्याच मे महिन्यामध्ये होणाऱ्या परीक्षेसंदर्भातील आपण पहिलं सुरुवातीला प्रश्नपत्रिकेचं एक स्वरूप समजून घेणार आहोत. पेपर क्रमांक 3 सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो मनापासून आवडले तर लाईक मात्र नक्की करत चला. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा परीक्षेला त्या ठिकाणी या व्हिडिओची मदत होईल. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिकेमध्ये जे महत्त्वाचे नियम दिलेले असतात त्या नियमांचं तुम्ही पालन करणं खूप गरजेचं आहे. नाही तर बरेचसे विद्यार्थी ते नियम नीट वाचतच नाही, मग पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही क्वेश्चन पेपर सॉल्व आउट करतात आणि मग नंतर म्हणतात सर आम्ही 4 पेजेस सप्लिमेंट जोडल्या होत्या किंवा 2-3 सप्लिमेंट जोडल्या होत्या आणि आमचं मार्किंग पाहता अगदी 40, 45, 50च्या रेंजला मार्किंग आलं आहे. आम्ही खूप पेपर लिहिला होता, आम्हाला अपेक्षा होती 70, 80, 90 मार्क्स मिळावे, परंतु सर आम्हाला मार्किंग एवढं कमी मिळालं आहे. तर एक गोष्ट लक्षात घ्या, पेपर सोडवताना काही महत्त्वाचे नियम असतात, त्या नियमांचंही पालन तुम्ही करणं तितकंच गरजेचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं तुमचं अक्षर असणं गरजेचं आहे व्यवस्थित. बरेचशा विद्यार्थ्यांचं अक्षर जर चांगलं नसेल तर थोडंसं त्यांनी लिखाणाचा सराव करा, जेणेकरून तुमचं प्रॅक्टिस त्या ठिकाणी कव्हर होईल. दुसरं महत्त्वाचं तुमची वाक्यरचना, शुद्ध लेखन ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. प्रश्नांची उत्तरांची मांडणी तुम्ही कशी करतात यावरती तुमचा पूर्ण पेपर त्या ठिकाणी ठरत असतो तपासणीच्या बाबतीमध्ये. त्यामुळे प्रश्न किती पेजेसमध्ये उत्तर लिहावं यावर मार्किंग ठरत नसतं, तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर कसं लिहिलं आहे यावरती तुमचं व्यवस्थित मार्किंग त्या ठिकाणी तुम्हाला दिलं जातं. तर प्रत्येकाने ही काळजी सुरुवातीला घेणं गरजेचं आहे. प्रश्न म्हटलं तर विद्यार्थी सगळ्यात महत्त्वाचं शॉर्टकट मारण्याचा प्रयत्न करतात. सर पासिंग तर 40लाच आहे, मग आम्ही सुरुवातीचेच काही प्रश्न लिहितो आणि बाकीचे प्रश्न आम्हाला येत नाही म्हणून आम्ही ते सोडून देतो परीक्षेला, बरोबर. पण जर तुम्ही ते सोडले प्रश्न तर मी सांगतो 100% तुमचा निकाल फेलमध्ये येणार. सर मग आता असं कसं काय फेलमध्ये येणार? आम्ही तर फक्त व्यवस्थित कंटेंट सुरुवातीचे प्रश्न लिहिले आहेत, जे आम्हाला 40 मार्क पासिंग होण्यापुरते व्यवस्थित आम्ही लिहिले. पण एक गोष्ट लक्षात घ्या, ते शुअरिटी तुम्हाला 40च मार्क पडतील असं नाही. त्यामुळे मेन फोकस तुमचा सविस्तर प्रश्नांवर असणं खूप गरजेचं आहे. ओके, चला आता व्यवस्थित कन्सेप्ट समजून घ्या. परीक्षेच्या संदर्भामध्ये जी तुम्हाला प्रश्नपत्रिका विचारली जाते, ही प्रश्नपत्रिका तुमची 100 मार्कांची असते. किती? 100 गुणांची तुमची प्रश्नपत्रिका असतात. गुण तुमचे या ठिकाणी असणार प्रश्नपत्रिकेचे 100. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा वेळ तुमचा या ठिकाणी असतो 3 तासाचा वेळ असतो. ओके, जो दुसऱ्या दिवशी तुमचा GDCAचा पेपर असतो मॉर्निंगला, तो असतो तुमचा पेपर क्रमांक 3 सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण 10 ते 1 याचा टायमिंग असतो. ओके, चला आता तुमचं मार्किंग झालं 100. आता या 100 पैकी तुम्हाला पासिंगला किती मार्क पाहिजेत? फक्त 40च मार्क पाहिजेत. किती? 40 मार्क पाहिजेत. पण मी बॅचच्या विद्यार्थ्यांना नेहमी सांगतो की तुम्ही 50% पासिंग ठेवा डोक्यात. 50%, आपल्याला 50 मार्क कसे पडतील हे तुमचं डोक्यात फिक्स असलं पाहिजे. ओके, चला आता प्रश्नपत्रिकेचा स्वरूप आपण पहिलं समजून घेऊया. प्रश्नपत्रिकेमध्ये सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला एकूण टोटल 8 प्रश्न विचारले जातात. किती प्रश्न? 8 प्रश्न विचारले जातात. प्रश्न 1, प्रश्न 2, प्रश्न 3, प्रश्न 4, प्रश्न 5, प्रश्न 6, प्रश्न 7, प्रश्न 8 असे टोटली तुमचे 8 प्रश्न त्या ठिकाणी प्रश्नपत्रिकेमध्ये येत असतात. तर ह्या 8 पैकी पहिला प्रश्न तुम्हाला कंपल्सरी असतो. नीट समजून घ्या, ऐका व्यवस्थित बॅचवाले ऑफलाईन.
चला, पहिला प्रश्न जो तुमचा असतो तो तुम्हाला कंपल्सरी असतो, तो तुम्हाला सोडवायचाच आहे. ओके, इथे मी स्टार करतो. हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी सोडवायचा असतो. पहिला तो आहे चूक की बरोबर. 20 मार्कांसाठी हा प्रश्न तुम्हाला कंपल्सरी पहिला असतो. ओके, त्यानंतर एक महत्वाचा नियम आहे. तो नियम काय आहे व्यवस्थित समजून घ्या. उर्वरित प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 1 तर तुम्हाला सोडवायचाच आहे, बरोबर. प्रश्न क्रमांक 1 तर तुम्हाला सोडवायचा आहे. त्यानंतर उर्वरित प्रश्न म्हणजे कोणते? प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक तुमचा असणार या ठिकाणी 2 असणं, तर प्रश्न क्रमांक 8 पर्यंत 2 ते 8 हे जे प्रश्न आहेत म्हणजे 2, 3, 4, 5, 6, 7, 8 बरोबर. म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे टोटली जे 7 प्रश्न येणार आहेत तुम्हाला पुढचे, बरोबर. या 7 पैकी तुम्हाला फक्त कोणतेही 5च सोडवायचे आहेत. कोणतेही 5च प्रश्न तुम्हाला सोडवायचे, हे नियम लक्षात ठेवा. पहिला प्रश्न अनिवार्य आहे, कंपल्सरी. पहिला प्रश्न चुकी बरोबरचा तुम्हाला लिहायचा आहे 20 मार्कांसाठी. त्यानंतर उर्वरित जो प्रश्न असणार आहे तुमचे 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8 यापैकी म्हणजे हे टोटल तुमचे 7 प्रश्न होतात, बरोबर. या 7 पैकी तुम्हाला फक्त आणि फक्त 5च प्रश्न सोडवायचे आहे. येते लक्षात. मग हे 5 प्रश्न म्हणजे एक प्रश्नाचं मार्किंग तुम्ही पाहायला गेलं असणार तर तुमचं 16 मार्कांचं असणार, बरोबर. 16 गुणिले 5 म्हणजे 16 5 80, बरोबर. आणि हे तुमचे 20 मार्क म्हणजे झाला तुमचा 100 मार्कांचा पेपर. पण आता इकडे लक्ष द्या, यामध्ये खूप सोपा पॅटर्न आहे, खूप सोपा. ज्याला स्कोरिंग करायचं असेल पेपर 3 तर त्याने इकडे नीट व्यवस्थित लक्ष द्या. खूप सोपा पॅटर्न आहे. प्रश्न क्रमांक 2 जो असतो तो 26 असतो. त्यामध्ये तुम्हाला अंतर्गत लेखापरीक्षक म्हणजे काय, लेखापरीक्षकाची हक्क कर्तव्य जबाबदाऱ्या म्हणजे काय, संस्थांचं लेखापरीक्षण करण्यासाठी आवश्यक असणारी साधनसामुग्री किंवा लेखापरीक्षकांनी कोणती, लेखापरीक्षण करत असताना कोणती काळजी घ्यावी, या टाईपचे प्रश्न तुम्हाला 26 येत असतात. त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं तुम्ही पहिलं सुरुवातीला प्रश्न क्रमांक 3 आणि 4 सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 3 आणि 4 सोडवायचा आहे. म्हणजे आता तुम्हाला 5च प्रश्न सोडवायचे आहेत ना. आता या 5 पैकी तुम्ही प्रश्न क्रमांक 3 आणि प्रश्न क्रमांक 4 सुरुवातीला सोडून घ्यायचा. खूप सोपा प्रश्न असतो. टिपा लिहा, फरक स्पष्ट करा, बरोबर. म्हणजे हे झाले तुमचे 2 प्रश्न. आता उरले किती तुमचे 3 प्रश्न, बरोबर. 5 सोडवायचे आहेत ना, उरले किती 3 प्रश्न. आता काय करायचं, प्रश्न सेकंड पाहायचा. त्यानंतर 5, 6, 7, 8 बरोबर. मग यापैकी तुम्हाला 3च सोडवायचे आहेत कोणते तरी. जे सोपे वाटतात ते सोडवा, अवघडात जाऊ नका जास्त, बरोबर. जे सोपे येत आहे, खूप सोपे प्रश्न असतात, लक्षात असू द्या. यामध्ये प्रश्न क्रमांक तुमचा 5, 6, 7, 8 आणि सेकंड यापैकी तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे आहेत. मग आता जनरली या प्रश्नपत्रिकेमध्ये जे 26 प्रश्न असणार आहे हे सगळे तुमचे 16 मार्काचे असणार आहे. ओके, मग यापैकी तुम्हाला कोणतेही 3 सोडवायचे आहेत. मग ते 3 तुम्ही निवडायचे आहेत आणि असे टोटल तुमचे 5 प्रश्न अटेम्प्ट या ठिकाणी होत आहे. आणि पहिला प्रश्न तुमचा अनिवार्य असतो. हे प्रश्नपत्रिकेचं स्वरूप असतं, हे समजून घ्या. आम्ही हे नीट समजून घेत नाही, हातात आली प्रश्नपत्रिका सगळेच लिहायला सुरू करतो, तसं करू नका. नियमाने व्यवस्थित करा. ओके, चला इथपर्यंत आता व्यवस्थित समजलं, प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कळालं. प्रश्नांच्या बाबतीमध्ये आपण चर्चा करूया. परीक्षेच्या संदर्भामध्ये 26 प्रश्न जे 16 मार्कांसाठी विचारले जातात, तर ह्या 16 मार्कांच्या प्रश्नांसाठी सर किती पेजेस उत्तर लिहावं, हा मला सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण होत असतो. तर एक लक्षात असू द्या, प्रश्न काय विचारता आहेत त्यावरती तुमचं उत्तर ठरत असतं आणि तुम्ही तो प्रश्न कशा पद्धतीने उत्तरामध्ये प्रेझेंट करताय यावरून तुमचं मार्किंग ठरत असतं. ओके, एक लक्षात असू द्या. आता सहकारी संस्थांचं लेखापरीक्षण. आता लेखापरीक्षणाच्या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला परीक्षेच्या दृष्टीने जे हायलाइटेड टॉपिक क्वेश्चन सिरीज विचारले जातात ते म्हणजे काय,
लेखापरीक्षक त्याला आपण हिशेब तपासणीक असं म्हणतो. मग लेखापरीक्षकाची हक्क, कर्तव्य, जबाबदारी. ओके. त्यानंतर अंतर्गत लेखापरीक्षक. अंतर्गत लेखापरीक्षण म्हणजे थोडक्यात सांगतो इथे लेखापरीक्षणाचे प्रकार. ओके. या घटकांवर व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. लेखापरीक्षणाचे प्रकार, त्याच्यामध्ये परिव्यय लेखापरीक्षण असेल, त्यानंतर सामाजिक लेखापरीक्षण असेल, संगणकीय लेखापरीक्षण असेल, चाचणी लेखापरीक्षण असेल, वार्षिक लेखापरीक्षण असेल, सततचं लेखापरीक्षण असेल, समवर्ती लेखापरीक्षण असेल, असे वेगवेगळे लेखापरीक्षणाच्या प्रकारांवरती तुम्हाला परीक्षेला सेपरेट 16 मार्कांचे प्रश्न विचारले जातात. त्यानंतर सहकारी संस्थांचे लेखापरीक्षणाचे फायदे, म्हणजे सहकारी संस्थांच्या लेखापरीक्षणाचे फायदे आणि तोटे स्पष्ट करा किंवा लेखापरीक्षणाची व्याख्या स्पष्ट करून त्यांचे उद्दिष्ट वैशिष्ट्य स्पष्ट करा. लेखापरीक्षणाची व्याप्ती स्पष्ट करा. लेखापरीक्षणाच्या तयारीविषयी माहिती सविस्तर लिहा. या टाईपचे तुम्हाला परीक्षेला जनरली IMP सिरीज 26 प्रश्न हे विचारले जातात. तसेच परीक्षेच्या संदर्भामध्ये आणखीन महत्त्वाचे घटक असतो तो म्हणजे तुमचं 26 प्रश्नांच्या बाबतीमध्ये बरेचसे विद्यार्थी इथे ही एक चूक करतात की प्रश्न व्यवस्थित नीट समजून घेत नाही. प्रश्नवरती वेगळा असतो आणि उत्तर खाली वेगळं लिहिलं जातं. आता लेखापरीक्षणालाच पर्यायी शब्द असतात, ती लक्षात घ्या. हिशेब तपासणी आणि अंकेक्षण. ओके. अंकेक्षण, लेखापरीक्षण, हिशेब तपासणी या तिघांचाही अर्थ एकच आहे. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात सर इथे त्यांनी हिशेब तपासणी दिलंय, इथे त्यांनी अंकेक्षण दिले, मग याचं उत्तर वेगळं आहे का? तसं काही नाहीये. हिशेब तपासणी, अंकेक्षण आणि लेखापरीक्षण या तिघांचाही अर्थ एकच असतो. मग आता लेखापरीक्षण संकल्पना काय असते? तर लेखापरीक्षण हे का करणं गरजेचं असतं? तर संस्था म्हटलं तर संस्थेमध्ये महत्त्वाचे कागदपत्र, रेकॉर्ड, रजिस्टर, खतावण्या, संस्थेच्या दैनंदिन कामकाजाच्या नोंदी असतात. संस्थेचे उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी संस्थांनी जे काही महत्त्वाची कागदपत्र, रजिस्टर बनवलेले असतात त्याची कायदेशीर नोंद होत असते. मग एकंदरीत संस्थेचं कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी संस्थेमध्ये दिलेले नियम असतात, उपविधी असतात, ज्याला आपण बायलॉज म्हणतो. या नियमाने संस्था आपलं कामकाज पार पाडत असतात. त्यासोबतच संस्थेचं नावलौकिक, गुडविल वाढवण्यासाठी संस्था, आपले उद्दिष्ट ध्येय साध्य करण्यासाठी संस्था कायद्याच्या चौकटीत राहून आपल्या संस्थेचं कामकाज, भूमिका पार पाडत असते. म्हणून एकंदरीत संस्थेची कामकाज भूमिका तपासण्यासाठी तसेच संस्थेमध्ये जो निधी आहे, भांडवल आहे, या निधी भांडवलचा वापर संस्थेमध्ये योग्य पद्धतीने होत आहे किंवा नाही, संस्थेची आर्थिक परिस्थिती जाणून घेण्यासाठी, संस्थेमध्ये होणाऱ्या लबाडी, अफरातफर, धोके उघडकीस आणण्यासाठी किंवा ते भविष्यामध्ये घडू नये यासाठी उपाययोजना आखण्यासाठी संस्था अंतर्गत लेखापरीक्षणही केलं जातं. तसेच सहकार कायद्याच्या नियमाच्या तत्वानुसार संस्थांचं लेखापरीक्षण करून घेणं बंधनकारक असतं कलम 81 अंतर्गत. इथे लक्षात. म्हणून पेपर क्रमांक जो तुमचा 3 आहे, हा पेपर क्रमांक 3 खूप सोपा आहे. अभ्यास करताना एकच डोक्यात कन्सेप्ट ठेवायची आहे की मी स्वतः ऑडिटर आहे आणि माझ्याकडे जे काही वेगवेगळ्या प्रकारच्या संस्थांवर आधारित तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला जातो, जसं की दूध सहकारी संस्था असेल, सहकारी साखर कारखाने असेल, हातमाग यंत्रणा असेल, कृषी उत्पन्न समित्या असतील, सहकारी बँका असेल, पगारदार वर्गांच्या सहकारी संस्था असतील, तर अशा वेगवेगळ्या संस्थांबाबतचं लेखापरीक्षण कशा पद्धतीने कराल यावरती तुम्हाला परीक्षेला प्रश्न हा विचारला जात असतो. त्याच्यामुळे इथं घाबरून जायचं कारण नाहीये, पाठांतर रट्टा करण्याची गरज नाहीये. फक्त कन्सेप्ट एक समजून घ्यायचे की आपण संस्थेचं लेखापरीक्षण करणार आहोत, तर आपल्याला संस्थेमध्ये महत्त्वाचे विभाग तपासायचे आहेत, महत्त्वाचे कागदपत्र, रेकॉर्ड, रजिस्टर तपासायचे आहेत, महत्त्वाचे आर्थिक पत्रक तपासायचे आहेत आणि संस्थेच्या संदर्भातील जे काही नियम असणार आहे, संस्था योग्य वेळेला योग्य सभा घेते आहे किंवा नाही, म्हणजे संस्थेच्या दैनंदिन कामकाजाच्या संदर्भातील सर्व महत्त्वाचे घटक आपल्याला तपासून संस्थेला योग्य मार्गदर्शन आपल्याला त्या ठिकाणी करायचं आहे. या भूमिकेत राहून जर तुम्ही अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला पेपर क्रमांक 3 हा खूप आणि खूप सोपा जाणार आहे. आपण बॅच सिरीजमध्ये यावरती पूर्ण डिटेल आउट माहिती घेणार आहोत. तसेच विद्यार्थी मित्रांनो, पेपर क्रमांक 3 मध्ये
आणखीन एक महत्त्वाचा मुद्दा आहे की तुम्हाला विभागावरती काही प्रश्न विचारले जातात. आता विभागावर प्रश्न तुम्हाला कसे विचारतात तर इकडे लक्ष द्या. लेखापरीक्षण करत असताना तुम्हाला वेगवेगळे विभाग दिले जाणार. मग विक्री विभाग असेल, खरेदी विभाग असेल, विपणन विभाग असेल, जाहिरात विभाग असेल, बरोबर. तर या वेगवेगळ्या विभागांच्या माध्यमातून तुम्ही लेखापरीक्षण कसं कराल, एक ऑडिटर म्हणून, एक लेखापरीक्षक म्हणून, किंवा कोणत्या महत्त्वाच्या बाबी तुम्ही तपासणार, या आधारे तुम्हाला परीक्षेला प्रश्न हे विचारले जातात. इथे लक्षात. मग जर तुम्हाला एखादा दूध संघ असेल, बरोबर, सहकारी संस्थांच्या बाबतीमध्ये तुम्हाला जे प्रकार आहेत सहकारी संस्थेचे, त्या आधारे तुम्हाला एखादी संस्था देतील. मग दूध सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करत असताना प्रश्न नीट समजून घ्या. दूध सहकारी संस्थांचे लेखापरीक्षण करत असताना लेखापरीक्षकाने कोणती काळजी घ्यावी किंवा लेखापरीक्षकाने कोणत्या महत्त्वाच्या बाबी तपासाव्या, असा तुम्हाला जनरली प्रश्न विचारला जातो. तर आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं दूध संघाची व्यवस्थित माहिती समजून घ्यायची आहे. त्यानंतर म्हणजे तुम्हाला ते प्रश्नांच्या उत्तरामध्ये तसं लिहायचं आहे की तुम्ही कोणत्या बाबी तपासणार आहात किंवा कोणत्या महत्त्वाच्या घटकांवरती तुम्ही लेखापरीक्षणासाठी त्याची पाहणी तपासणी करणार आहात, ते तुम्हाला 1 to 1 सेक्शनमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. ओके. किंवा पॉईंट टाकून तुम्ही एक्सप्लेन पण त्या ठिकाणी करू शकता. त्यानंतर दूध सहकारी संस्थेचा मागील लेखापरीक्षण अहवाल व्यवस्थित तपासावा. त्यानंतर संस्थेमध्ये असणारे वेगवेगळे विभाग. आता दूध संघ म्हटलं तर दूध संघामध्ये खरेदी, विक्री, विपणन, जाहिरात, वाहतूक, बरोबर. त्यानंतर जनावरांच्या संदर्भातील खाद्य, त्यांचे रेकॉर्ड रजिस्टर, हे तुम्हाला दूध संकलनाच्या संदर्भातील जे काही असणारी महत्त्वाची रजिस्टर, रेकॉर्ड, कागदपत्र असणार आहे ते तपासावे लागणार. त्याच्यानंतर संस्थेच्या संदर्भातली संस्थेची स्थावर मालमत्ता, संस्थेमध्ये असणारे विभागीय कार्यालय, त्यांची माहिती तपासणं, संस्थेमध्ये वेळोवेळी सभा पार पाडली जाते आहे किंवा नाही याची माहिती तपासणं. म्हणजे ते तुम्हाला 1 to 1 लाईन इन क्वेश्चनमध्ये ते आन्सर आउट लिहायचे आहेत. एक गोष्ट लक्षात असू द्या. म्हणून एक लेखापरीक्षक म्हणून तुम्ही कोणत्या बाबी विशेष तपासणी करणार आहात ते तुम्हाला या प्रश्नांच्या उत्तरामध्ये लिहायचं आहे. उगाच काहीतरी कुठं धातुरमातुर लिहित बसू नका. प्रश्न उत्तर तुमचं मग त्या ठिकाणी चुकून जाईल. जो प्रश्न विचारला आहे तो व्यवस्थित वाचा, कन्सेप्टली समजून. व्हिडिओ जर विद्यार्थी मित्रांनो मनापासून आवडले तर लाईक मात्र नक्की करत चला. आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा परीक्षेला त्या ठिकाणी या व्हिडिओची मदत होईल.